रवी चिराला उंचनट्टी परिसरात आहे मित्रांनो. आपला म्हणजे संसार असतो त्यामुळे सगळं असं असतं. बाजूला जंगलसारखा भयानक भाग आहे त्यामुळे मोठा साप असा चुकून आपल्या घरात घुसू शकतोय. हे आपल्याजवळ आयुष्य काढतात. तुम्हाला तर हे 2 साप वाटतील पण हा एकच आहे. आणि म्हणून सापाला आता तुम्ही बघितलं पटकन तर 2 साप आहेत म्हणून लोक बोंब मारला लागतात आणि किती घाबरतील. आणि एवढा मोठा साप घरात आला म्हटल्यानंतर हे सगळं सामान जसं तुम्हाला दाखवलं ते काढल्यानंतर हा आरामात इथं दिसला मला. आणि मग नंतर मी ह्याला साप माझा मोबाईल माझ्या हातात घरून मी कारण तुम्हाला व्यवस्थित दाखवता यावं म्हणून असा मी त्याला पकडणार. किती मोठा साप आहे माझं त्याच्या तोंड आला बा माझ्याजवळ पण ते तसे चावत नाही हे मी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघू शकता किती भयानक मोठा वाटेल पण एवढा मोठा तेवढाच मोठा तो उंदीरवर खातो. आणि अशा घरात सामान असतावेस आहेच पण त्याचबरोबर उंदीर आहेत आणि उंदीर बाहेर जंगलसारखा भाग आहे लक्षात घ्या. त्यामुळे हा साप इथं आला असावा. लगातार आम्ही आता उद्यम भागानंतर हा दुसरा साप ह्या एरियात पकडतोय आणि आत विळखे कसा घालतोय बघा. असं साप जरी विळखे घातला तर त्याला पकडणं खेचणं फार मुश्किल होऊन जातं आहे. आणि खरं तर किंग कोबऱ्याला पण जवळपास अशीच लाईनिंग असतात. समोर मात्र तो नागा सगळा वाटतं. बघू शकता तुम्ही लाईन कशी आहे. याला मी इथनं असं त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. हे बघा आता तो कसा विळखे घालतोय. पण मी जेव्हा जवळ गेलो तेव्हा त्याला धोका वाटला नाही बिलकुल. आणि कशा प्रकारे तो आपल्याला खेचू शकतो बा. ताकदवर साप म्हटला जातो लक्षात घ्या. आणि म्हणून झाडावर चढतो जोरानं विळखे आणि किंवा मारतोय तेव्हा फटके मारल्यास का भास होतोय आपल्याला. पण असा तो काय करत नाही. पुन्हा मी त्याला एकाच हाताचा उपयोग करून पकडतोय. तुम्ही बघू शकता. आता मात्र त्याला राग आला आणि हा सुद्धा अगदी गुरगुरण्यासारखा आवाज काढतोय. साधारण 6 वर्ष वयाचा आणि 8 फुटापेक्षाही जास्त लांब साधारण 9 फूट हा साप असावा. 6 वर्ष वयाचा हा भयानक मोठा धामण साप आहे. एक वेळेला हा 1 डझन उंदीर खाऊ शकतो लक्षात घ्या. खरं तर अक्षरशः हा साप जो आहे उंदीर खाण्याची मशीन आहे लक्षात घ्या. या सापापासून कोणताही धोका नाही. घाबरण्याचं कारण नाही. मी अगदी 1 इंचवरती याचं तोंड असताना ह्याला पकडलं. हे सगळे लोक कुटुंब घाबरलं होतं. पण याहीपेक्षा ह्या बाजूला तुम्ही बघू शकता कशा प्रकारे जंगलसारखा भाग आहे आणि त्यामुळे चुकून आला असणार. आणि या सापासून कोणताही धोका नाही. पकडून तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. म्हणून आपण उगीच घाबरून जायचं. केवढा मोठा असला मग घाबरून जायचं कारण नाही आहे. एका वेळेला हा डझनपर्यंत उंदीर खाऊ शकतोय. विषारी साप हा असला तर येण्याची शक्यता फार कमी होते. कारण हा उंदीर संपवला एवढा मोठा साप तर दुसरा येणार नाही. म्हणून 2 काम करतोय हा आणि पगार मात्र घेत नाही. एक तर उंदीर खातो आणि हा उंदीर खाल्ल्यामुळे दुसरा विषारी साप येण्याची शक्यता फार कमी होते. धामण साप आहे हा शेतकऱ्याचा खऱ्या अर्थानं मित्र आहे मित्रांनो. धन्यवाद.